हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप स्वस्थ आहात, मस्त आहात. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदी आज मी तुम्हाला सांगते, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे येस ऑर नो रीडिंग, जो आय थिंक सर्वांना आवडतो. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं आन्सर हो किंवा नाहीमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे रीडिंग डेफिनेटली बघा. 3 पाईल तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. तर 3 पाईल तुमच्यासमोर ठेवल्या आहेत. पाईल नंबर 1 ही क्लिप, पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. ओके, तर तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता किंवा 3ही पाईल चूज करून 3 क्वेश्चन विचारू शकता. सो जास्त वेळ न घालवता बघूया पाईल नंबर 1. सो आपण बघूया पाईल नंबर 1साठी तुम्ही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन पकडा, तुमच्या मनामध्ये क्वेश्चन बोला. आपण येस ऑर नोमध्ये आन्सर त्याचं काय येतं आहे हे पाहणार आहोत. ओके, मी कार्ड्स हे शफल करते, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन मनामध्ये धरा. ओके, आन्सर बघूया काय आहे. नॉट द राईट टाईम. ओके, दिसतंय तुम्हाला? हां, नॉट द राईट टाईम. ओके, सो आन्सर आहे आत्ता तरी नाही, म्हणजे नो नाही आहे, तर आत्ता सध्या तरी नाही आहे. सो आपण बघूया की याचं असं येण्यामागचं कारण काय आहे, रिझन काय आहे एक्झॅक्टली. ओके, कोणत्या गोष्टीवर तुम्हाला म्हणजे काय असं आहे गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लेट होतं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, एस ऑफ कप्स, 10 ऑफ पेंटिकल्स आणि द फूल कार्ड आलं आहे. म्हणजेच काय की येस, तुम्ही जे विचारताय त्याचा आन्सर येस आहे, पण आत्ता नाही आहे. आफ्टर 1 मंथ त्या गोष्टी पॉसिबल होताना मला दिसत आहेत. मग त्या रिलेटेड टू तुमच्या फायनान्स असू दे, रिलेटेड टू लव असू दे, किंवा रिलेटेड टू न्यू बिगिनिंग, कोणत्याही गोष्टीची न्यू बिगिनिंग असू दे. आणि बॉटम ऑफ डेक आहे क्वीन ऑफ सॉर्ड्स. सो येस, डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच मिळतील. जर प्रमोशनच्या बाबतीमध्ये असेल तर तेही तुम्हाला मिळेल, पण आत्ता इमिजिएटली जून महिन्यात नाही तर जुलै महिन्यामध्ये तुम्हाला पॉसिबल होऊ शकतं. ओके, तर बघूया आपण की तुम्हाला त्याच्यासाठी नक्की कोणती गोष्ट आत्मसात करायची गरज आहे, कोणत्या पद्धतीचा ॲटिट्यूड तुम्हाला ठेवायची गरज आहे. फेथफुलनेस अँड मॉडेस्टी. सो तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ऑफकोर्स तुम्हाला कार्ड नीट दिसणार नाही, पण ठीक आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, ट्रस्ट ठेवायचा आहे आणि तुमचे प्रयत्न करत राहायचे आहेत. इमिजिएटली तुम्हाला आन्सर नाही मिळालं या महिन्यात तरी इट्स फाईन. नेक्स्ट मंथमध्ये मला त्याचे चान्सेस 100% दिसत आहेत. ओके, सो हे होतं. आणि आपण एक बघूया फक्त लास्ट कार्ड, ते म्हणजे तर तुम्हाला क्रिस्टल समजा घ्यायचं असेल किंवा विअर करायचं असेल तर तुम्हाला कोणतं क्रिस्टल यासाठी चांगलं आहे, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर त्या गोष्टी हँडल हे करू शकता. तर आहे ब्ल्यू ॲपेटाईट क्रिस्टल, स्टोन ऑफ अ हेवन, वेट लॉस, सेल्फ कॉन्फिडन्स अँड पीस. सो तुम्हाला समजा यापैकी कोणत्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही हा क्रिस्टल नक्कीच यूज करू शकता. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज करण्यासाठी, पीस ऑफ माइंड हवा असेल तर ब्ल्यू ॲपेटाईट डेफिनेटली यूज करू शकता. आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. सो तुमच्या अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट तुम्ही कोणत्याही यूज करू शकता. तुम्ही फेथ ठेवू शकता किंवा तुम्ही क्रिस्टलसुद्धा यूज करू शकता, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या गोष्टी अट्रॅक्ट होतील. तर हे होतं पाईल नंबर 1चं रीडिंग. आपण बघूया लवकरच पाईल नंबर 2. हॅलो, पाईल नंबर 2 ज्यांनी पण ही सेकंड क्लिप चूज केली आहे त्यांच्यासाठी आपण रीडिंग बघणार आहोत येस ऑर नोमध्ये. तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न निवडा आणि त्याचा आन्सर तुम्हाला येस ऑर नोमध्ये काय मिळते आपण पाहूया. ओके, ओके,
सो आन्सर बघूया आपण तुमचं काय आहे, मे बी. ओके, तुमचा आन्सर आहे मे बी, म्हणजेच कदाचित ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतात, ज्या तुम्ही विचार करत आहात. बघूया आपण नक्की काय आहे, असं आन्सर का आलं आहे ते पाहूया आपण. ओके ओके, द एम्प्रेस, 5 ऑफ पेंटिकल्स आणि 7 ऑफ कप्स. म्हणजे तुमच्या खूप सारे ड्रीम्स आहेत, पण तुमची हेल्थ जी आहे ती आत्ता तुम्हाला साथ देत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधी स्वतःची काळजी घ्यायची आहे, सेल्फ नर्चर, सेल्फ हिलिंगकडे लक्ष द्यायचं आहे, आणि त्यानंतर तुमचे ड्रीम्स पूर्ण होतील. जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल, तुम्ही त्यानंतर ट्रॅव्हल करू शकता. बिकॉज बॉटम ऑफ अ डेक पण आहे फुल कार्ड. सो तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही विचार करताय ते मे बी यासाठी आहे की 100% नाही, पण ॲटलिस्ट 50% नक्कीच होईल. बिकॉज तुमची हेल्थ जी आहे ती आता थोडी सफर होत आहे. सो तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि आपण बघूया की अजून तुम्हाला नक्की काय करायचं आहे. एक ॲडवाईस कार्ड घेऊया आपण. लव ॲट फर्स्ट साईट अँड प्राऊड स्पिरिट. ओके, लव ॲट फर्स्ट साईट अँड प्राऊड स्पिरिट. सो या, जर तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल पार्टनरसाठी किंवा लव रिलेशनसाठी क्वेश्चन विचारला असेल तर येस, डेफिनेटली तुम्ही त्या पर्सनला या मंथमध्ये भेटू शकता. पण म्हणजे बोलतात ना की बघणं आणि बोलणं यामध्ये फरक असतो. सो कम्युनिकेशन स्टार्ट होऊ शकतं मे बी इनडायरेक्टली, पण डायरेक्टली ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी थोडासा टाईम लागेल. ओके, आणि प्राऊड स्पिरिट म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं काही अचिव्हमेंट कराल की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवर प्राऊड होईल. सो येस, अशा पद्धतीचे मला गोष्टी दिसत आहेत तुमच्यासाठी. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे काही तुमच्या लाईफमध्ये होते घडू द्या. आपण बघूया की तुमच्यासाठी कोणतं क्रिस्टल गरजेचं आहे आता या मंथसाठी. ओके ओके, अँजेलाईट क्रिस्टल. ओके, एंजल्स क्रिस्टल आता म्हणतात. हायर कॉन्शियसनेस, कम्युनिकेशन अँड पीस. किती रिलेटेड कार्ड्स आली आहेत. ओके, सो तुमच्या हायर कॉन्शियसनेससाठी म्हणजेच जसं आपण बघितलं की स्पिरिट प्राऊड होण्यासाठी तुम्ही कदाचित मेडिटेशन कराल, तुम्ही स्वतःची हेल्थची काळजी घ्याल, त्याच्यामुळे तुम्ही हायर कॉन्शियसनेसमध्ये जाऊ शकता. आणि जर कोणी माझ्यासारखं असेल की जे स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये वर्क करतात, तर एक बोलतात ना की जे ॲस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे ज्या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही तिथे खूप चांगल्या गोष्टी आत्मसात कराल. ओके, आणि आपण बघूया की नंतर आहे कम्युनिकेशन आणि पीस. सो कम्युनिकेशन जर तुमची इच्छा असेल, जसं मी सांगितलं की लव ॲट फर्स्ट साईट तुमच्या लाईफमध्ये नक्कीच होऊ शकतं. सो तुम्हाला काय करायचं आहे, अँजेलाईट क्रिस्टल तुम्हाला वेअर करायचं आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. ओके, तर हे होतं पाईल नंबर 2साठी रीडिंग. लगेच बघूया पाईल नंबर 3साठी. हॅलो, पाईल नंबर 3 ज्यांनी पण ही तिसरी क्लिप चूज केली आहे त्यांच्यासाठी आपण रीडिंग पाहणार आहोत. अच्छा, मी उलटं ठेवते. तर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये एक प्रश्न घेऊन ठेवा ज्याचा आन्सर तुम्हाला येस और नोमध्ये हवा आहे. ओके, सो आय होप तुम्ही प्रश्न निवडला असेल मनामध्ये. तर आपण बघूया एक्झॅक्टली त्याचा आन्सर काय आहे. सो तुमच्यासमोरच काढते मी सगळे कार्ड्स, जेणेकरून सगळ्या गोष्टी पारदर्शी असतील. ओके, अगेन आन्सर आहे मे बी. ओके, सो बघूया की हे आन्सर का आलं आहे.
ओके. वाव. 7 ऑफ सॉर्ड्स, एस ऑफ सॉर्ड्स आणि हाय प्रिस्टेस. सो हे कार्ड्स बघून मला असं वाटतं आहे ना की तुमच्या लाईफमध्ये आत्ता असा प्रसंग घडणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे. ओके. किंवा तुम्हाला तुमचा थिंकिंग पॅटर्न किंवा तुमच्या स्वतःची लाईफस्टाईल थोडंसं चेंज करायची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये जर फ्लक्च्युएशन असेल, तर तुम्ही सतत कन्फ्यूज होत असाल विचार करताना, निर्णय घेता येत नसेल तुम्हाला कोणत्या गोष्टीचा, किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार न करता निगेटिव्ह विचार जास्त मनात येत असेल, तर तुम्हाला थोडं चेंज करायची गरज आहे. तुम्हाला स्वतःला एक बोलतात ना की पॉझिटिव्ह विचारामध्ये लक्ष द्यायची गरज आहे. हे जे एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे असं दाखवते. हे माझं सगळ्यात फेवरेट कार्ड आहे या पूर्ण डेकमधलं, बिकॉज एस ऑफ वॉन्ड्सची जी डेफिनेशन आहे ती या कार्डमध्ये सगळ्यात सुंदर दाखवली गेली आहे. की आपण म्हणतो ना की नुसतं खोड आहे, त्याला काय पालवी फुटेल आणि त्याला काय सगळ्या गोष्टी येतील, त्या खोडाचा काही उपयोग नाही. पण जर तुम्ही त्या खोडाला खतपाणी घातलं, पाणी म्हणजे आणि प्रेम दिलं, त्याचा म्हणजे ते म्हणतात ना की त्याचा सांभाळ केला, तर त्यालासुद्धा पालवी फुटू शकते. सो निगेटिव्ह विचार न करता आणि स्वतःमध्ये जर तुम्ही चेंजेस घडवून आणला तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील. सो मला असं वाटतं हेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये या म्हणजे तुमच्या त्या प्रश्नाचा आन्सर आहे की थोडंसं तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस आणायची गरज आहे. बॉटम ऑफ अ डेक आहे लवर्स कार्ड, पण इथे लव्ह रिलेटेड गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं तुम्हाला योग्य चॉईस किंवा योग्य डिसिजन घ्यायची गरज आहे असं मला या कार्ड्सद्वारे समजत आहे. सो जर तुम्हाला एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये आन्सर क्लिअर मिळत नसेल तर याचा अर्थ थोडंसं तुम्हाला स्वतःला चेंज करायची गरज आहे. ओके. सो कसं चेंज करायची गरज आहे तर तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवा, तुमच्या ट्रस्टवर ट्रस्ट ठेवा. तुम्ही त्यासाठी निगेटिव्ह थिंकिंग किंवा ओव्हर थिंकिंग करू नका. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ट्रस्टवर ट्रस्ट ठेवाल आणि स्वतःमध्ये चेंजेस घडवाल तेव्हा एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग होताना मला दिसत आहे. आणि तुम्ही योग्य चॉईस केली तर त्याच्याखालीच म्हणतात ना की एम्पररचं कार्ड आहे. तुमचं लाईफ तुमच्या हातात असेल. पण जर तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये गेलात तर मला असं दिसतं की तुम्ही स्वतःला आणखीन गोष्टींमध्ये अडकवून ठेवाल. सो इथे क्लिअर मेसेज तुम्हाला दिलेला आहे. तरी आपण बघूया की नक्की तुम्हाला ॲडवाईस कार्ड काय आहे तुमच्यासाठी, कुठली गोष्ट नक्की केली पाहिजे. इमर्जन अँड इंट्युशन. येस, तुमच्या भ्रम आणि इंट्युशन यामधला फरक तुम्ही लक्षात घ्या. कधीकधी आपल्याला भ्रम होऊ शकतात, पण जी तुमची इंट्युशन आहे त्या इंट्युशन पॉवरवर जर तुम्ही ट्रस्ट ठेवला तर तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडू शकतात. सो जे आपण टॅरोमध्ये पाहिलं तेच आपल्याला या ॲडवाईस कार्डमध्ये मिळालं आहे. सो बघूया तुम्हाला कोणता क्रिस्टल तुमच्यासाठी चांगला आहे ह्या गोष्टीचा परिपूर्ण करण्यासाठी. ओके. तर क्रिस्टल आहे सॅलेनाइट, स्टोन ऑफ लव अँड बॅलन्स. ओ माय गॉड. स्टोन ऑफ